शांती ब्रह्म शांती सिंहस्थ श्री संत एकनाथ महाराज गोदावरी माईच्या कुशीत ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं ते श्री संत एकनाथ महाराज। वारकरी संप्रदायामध्ये जोपर्यंत समाज जीवनाचा स्तर हा अत्यंत अशिक्षित होता, बेरोजगार होता, शिक्षणाचा प्रवाह या मातीत जेव्हा नव्हता, त्या कालखंडामध्ये अंधश्रद्धेकडे जाणारा हा समाज, या समाजाचा लोंढाचे लोंढा अंधश्रद्धेकडे जात होता। नवस करणे, बळी बोकड कापणे आणि त्या माध्यमातून सेंदरी हंदिरी दैवताला डोक्यावर घेतलेला समाज ज्या काळात होता, त्या समाजाला बुवा बाबाच्या तावडीतून, गंडे दोराच्या तावडीतून, नवसाच्या, सायासाच्या, वाऱ्याच्या, विनाकारण शरीराला हालअपेष्ट करून देणाऱ्या चुकीच्या, ज्याला आजच्या भाषेत प्रोपगंडा म्हटलं जातं, त्याच्यातून सोडवण्याकरता एक संत पुढे आले आणि त्यांनी एक प्रभावी माध्यम वापरले या लोकांना जागृत करण्याकरता। लोकांना जागृत करण्याकरता या मातीमध्ये अनेक अशा प्रकारच्या नवनवीन युक्त्या इतिहासामध्ये आपल्याला सापडतात। त्यात वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये श्री संत एकनाथ महाराज यांनी भारुड ही अशा प्रकारची एक साहित्याची रचना जगासमोर आणली। त्या रचनेच्या द्वारे एकनाथ महाराजांनी तळागाळात गांजत असलेल्या समाजावरती भारुडाच्या माध्यमातून आसूड ओढला आणि भारुड म्हणत असताना अनिल महाराज, एकनाथ महाराज भारुडात म्हणतात, मी जोहार आहे, पण तो जोहार कुणाचा आहे तर तुमचा आहे, तुमच्या सगळ्यांचा आहे। तो जोहार घालत असताना नाथ महाराज म्हणतात, जोहार मायबाप जोहार तुमच्या जोहार घालत होते, गावोगावी जावं, चौकात चौकात जावं आणि लोकांना आवाहन करावं, बाबांनो उठा, संतांचं कामच आहे महाराज ते। साधू पुरुष या अवनीवरती येतात ते कशा करतात, तुकोबरा येतात ते कशा करतात, ज्ञानोबरा येतात ते कशा करतात, माझे चोखोबरा येतात ते कशा करतात, संत सावता महाराज येतात कशा करतात, संत कबीरजी येतात कशा करतात, संत नरहरी सोनार येतात कशा करतात। तर याचं एकच उत्तर आहे, संतांची भली मोठी यादी आपल्या समोर प्रस्तुत करू इच्छितो, पण ती समोर करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळे संत येतात ते तुमच्या माझ्या कल्याणाकरता, कशा जगाच्या कल्याणा, संतांच्या विरुद्ध जगत कल्याणाकरता साधू पुरुष या पृथ्वीवरती अवतरित होतो। आपण नेहमी कीर्तनामध्ये एक कोटी ऐकत आलोय महाराज, तीन प्रकारच्या लोकांना ह्या मृत्यू लोकावरती आपण पाहतो। त्या तीन प्रकारच्या लोकांची इथं येण्याची कारण मीमांसा संत करतात। एक आहे देव, ज्याला इथं आणावं लागतं, देव आणावं लागतो, देव येत नाही महाराज, आणावं लागतो। आणि राही रूपावळे करुणी खळे हरिदास, संतांनी कीर्तनाचा जागर मांडला, त्याचा परिणाम विधात्याला कमरेवर हात ठेवून का होईना, मग कधी बासरी सोडून, कधी धनुष्य सोडून, कधी काही सोडून, कधी काही सोडून, काही धरून संतांचा आग्रह मात्र पूर्ण करावा लागला। देवाला आणावं लागतं साधू पुरुषाच्या बाबतीमध्ये, कारण मीमांसा करत असताना साधू पुरुष येत असतात। आणि तिसरा प्रकार मृत्यू लोकांमध्ये दिसतो तो तुमचा आमचा, आपल्याला आणावं लागत नाही आणि आपण येत नाही, आपल्याला यावंच लागतं, तो मनुष्य आहे। ज्याला आणावं लागतं तो देव आहे, जे येतात ते संत आहेत आणि तुमच्या माझ्यासारख्याला यावं लागतं महाराज। आपली इच्छा असो नसो मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आपली इच्छा असो नसो मृत्यू लोकांमध्ये आपल्याला हे शरीर अग्नीच्या स्वाधीन करावं लागणार आहे। जन्माचं दुःख शास्त्रानं जोरदारपणे मांडून ठेवलं आणि मृत्यूची भयानकता आणि त्या माध्यमातून समाज जागृतीचा उपदेश या मातेमध्ये संतांनी मांडून ठेवला। या जगात उपदेश हे प्रकरण संत वाङ्मयामध्ये कायम अजरामर राहणार आहे। त्याचं कारण मृत्यूचं भय, जोपर्यंत पृथ्वी किंवा हे कलियुगाचं पर्व चालू आहे तोपर्यंत मृत्यूचं भय माणसाच्या छातडावरती काळ करून उभा आहे आणि ते भय जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भयाला परतवून लावण्याकरता फक्त संत वाङ्मयाचं उपदेश हे प्रकरण त्याला पुरुमूर्त
म्हणून संत आपल्याला वेळोवेळी सांगतात, बाबांनो उठा, जागे व्हा, जागे होऊन काय करा, भजन करा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गादीवासी, माया विघ्ने भ्रमला खरे, भ्रमला खरे. म्हणता मी माझे निघरे, मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल धन दारा पुत्र जन. संत वेळोवेळी वर्णन करतात, उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनाची सावली, हे रावणी स्मरताची. संत आपल्याला कायम सावध करतात. महाराज उठा, जागा, भय आले. मोठे संत म्हणतात, बाबांनो ज्याप्रमाणे एखादा उंदीर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन मी म्हणतो डोक्यावरती ऊन आहे, उन्हात ओला गवताचा पाला किंवा ओली गवताची रेख सुद्धा जळून भाजून जाईल अशा प्रकारचं ऊन. त्या उन्हामध्ये ते उंदीर सावली शोधत होतं आणि असं फिरता फिरता गावामध्ये मंदिरासमोर आलं. भली मोठी सावली दिसली. आपण बसू, आपलं गोत्र बसू, आपले 4-5 सवंगडी बसतील, अशी सावली उंदरानं बघितली. उंदीर तिथं बसलाय आणि उंदीर त्या सावलीचा आनंद घेतो. शास्त्र वर्णन करतं, सावलीपर्यंत येऊस तर उंदराला त्या उन्हाची तीव्रता आहे, पण जेव्हा सावली भेटते तेव्हा उन्हापासून वाचला याचा आनंद आहे. पण ते उंदीर जर कथेच्या मंडपामध्ये, कीर्तनाच्या मंडपामध्ये जर गेलं असतं तर त्या उंदरानं सावलीत उभं राहायच्या अगोदर एकदा मागे वळून बघितलं असतं की सावली नेमकी कशाची आहे. उंदरानं ते बघितलं नाही, पण उंदराला बाजूनं बघणारी त्याच्या भावकीतल्या उंदराने पाहिलं. सावली म्हणून आपल्या सोबतीचा एक उंदीर ज्या सावलीचा आनंद घेतोय, ती सावली झाडाची नाही, ती सावली वृक्षाची नाही, ती सावली एखाद्या वस्तूची नाही. ती सावली कशाची आहे तर एका भल्या मोठ्या गावातल्या काळ्या कुट्ट नागाने फणा काढून बसलेला आहे आणि त्या फण्याच्या सावलीत उंदीर आहे. बसलेल्या माता माऊल्यांना आणि सगळ्या वयस्कर पुरुष वर्गाला माझं प्रश्न आहे, किती वेळपर्यंत त्या सावलीमध्ये तो उंदीर जिवंत राहू शकतो सांगा बरं? 1 क्षणभर, 2 क्षण, 3 क्षण, जोपर्यंत साप फणा उचलत नाही आणि उंदीर गिळंकृत करत नाही तोपर्यंत सावलीचा आनंद आहे. बसलेल्या किशोरवासियांना माझं आव्हान आहे, हे मी उंदराचं सांगत नाही, हे मी तुमच्या आमच्या जीवनाचं सांगतो. आपलं जीवन उंदरासारखंच आहे महाराज. आपण ज्या घरात राहतो आपल्याला वाटतंय घर 100 वर्षाचं आहे. जी शेती, जी काळी आई, आपण जिची सेवा करतो आपल्याला वाटतंय काळी आई आनंद दिलेली आपल्याला. ज्या मुलाबाळा, ज्या पत्नी, ज्या पतीमध्ये, ज्या आई वडिलांमध्ये, ज्या सासू सासऱ्यात, ज्या नात नातीमध्ये आपण गुंगून जातो. तुमचा माझा अज्ञान आहे उंदरासारखं. प्रपंचाची सावली गोड लागते, पण तो प्रपंच कसा आहे, तो प्रपंच एक ना एक दिवस आपल्याला संपवणार आहे याचं भान नाही. म्हणून संत आपल्याला जाग करतात, म्हणून संत मृत्यू लोकात अवतरित होतात. जन्माचं दुःख संतांनी आपल्या समोर ठेवलं, समाज सुधारला नाही. मरणाचं दुःख संतांनी आपल्या समोर ठेवलं, समाज सुधारला नाही. भाषा किती गोड आहे संतांची बघा. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे, करू नका, नका करू. तुकोबरायाचे बंधू तर फार गोड बोलतात. लागोनिया पाया विनवितो. तेच संत महाराज नाथ महाराजांच्या भूमिकेत आल्यानंतर चिडून उपदेश करतात. किती वेळा सांगू, ऐकत नाही. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला,
व्यर्थ गलबला करू नका. असं करता करता देवाचं नाव घ्या असं सांगत असताना साधू संत चिडले महाराज. आणि ते एकनाथ महाराज चिडून म्हणतात, किती वेळा सांगू ऐकत नाही. महाराजांसारखं एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, किती सांगू तरी नाही गती भटकीची. हा शब्द वापरलेला आहे, शिवी दिलेली आहे. एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात, ज्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही तो एका बापाचा नाही. आता हे सांगत असताना आपलं वय कमी पडतं. कानाला हात लावून नाथ महाराजांचे प्रमाण द्यावं लागतं. जो देवाचं नाव घेत नाही संत म्हणतात त्याच्याबद्दल आम्हाला शंका आहे. संताला चिडीला आणलं आणि ते चिडलेले संत आपल्याला कायम उपदेश करत असतात. जन्माचा उपदेश आहे, एका बाजूला मरणाचा उपदेश. जन्माच्या बाबतीत उपदेश केलाय संत, आपल्याला जन्माचं दाखला देतात. बाबांनो, जन्माला येतो आपण मातीच्या उदर कोरे, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडवणी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस बाळ राहतं. संतांनी त्याचं वर्णन केलं. बाबांनो, ज्या जन्माबद्दल एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा आहे, ज्या मरणाच्या बद्दल गाफील आहोत, ते जन्म आणि मृत्यू या जीवनामध्ये भयंकर दुःखाचं कारण आहे. जन्माच्या प्रसंगाचं संतांनी दुःख आपल्याला सांगितलं. कथा कशासाठी आहे, कीर्तन कशासाठी आहे, हरिपाठ कशासाठी आहे, गावातली दिंडी, गावातलं मंदिर, गावातली रोजची सेवा, रात्रीचं जागर आणि पहाटेचा काकडा कशा करताय. तर तो एवढ्याच करता आहे की आपल्या जीवनामध्ये आपण मृत्यूच्या बाबतीत सावध झालं पाहिजे. संत जन्म सांगतात, मृत्यू सांगतात, आपण त्यापेक्षा अनभिज्ञ आहोत. जन्माचा प्रसंग संत आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. ज्या आईच्या उदरात आपण जन्म घेतो त्याचं वर्णन संतांनी केलं.